चित्र आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बॅकग्राऊंडवरती आपण चित्र पाहतोय. अश्विन, खरंय, मुंबईचा किल्ला कोण राखणार किंवा कोण जिंकणार याच्यावर हे सगळं सुरू आहे. आणि सध्याच्या घडीला तरी आपण बघतोय महायुती जी आहे ती पुढे दिसते. भाजप 65, शिवसेना 18 आणि त्यासोबतच ठाकरे बंधूंची टोटल जी आहे ती त्याच्यापेक्षा तुलनेने कमी दिसते, 52 आणि 7, त्यामुळे एकूण 60. तर तिकडे इतर 5 आणि काँग्रेसचा देखील फिगर आपल्याला समोर बघायला मिळतोय. 10-11च्या आसपास काँग्रेसची आघाडी. या घडीचे अपडेट आहे त्यानुसार 158 कल आपल्या हाती आहेत. मोठी अपडेट या घडीची, समाधान सरवणकर पराभूत. या घडीची मोठी अपडेट, समाधान सरवणकर पराभूत. अखिल चित्रे, मी आत्ताच थोड्या वेळाआधी आपल्याला म्हणालेलो की ज्या प्रकारे आता वोटिंग पॅटर्न सुरू आहे, जे काय प्रकारे वोटिंग पॅटर्न दिसतंय त्या प्रकारे शिवसेना हे तुम्हाला शेवटी निकालात शिवसेना आणि मनसे हे शिवशक्तीची जी युती आहे हे तुम्हाला दिसणार की निकालात खूप पॉझिटिव्ह पद्धतीने मतदान झालेलं आहे मुंबईत. आणि ते तुम्हाला आता दिसतच आहे. ज्या प्रकारे समाधान सरवणकर सिटिंग नगरसेवक ह्याला एका आमच्या नवख्या उमेदवारांनी पाडलेलं आहे तिकडे, त्याच पद्धतीत मुंबईचं जे काय वोटिंग पॅटर्न आहे ते क्लिअर यातनं दिसून येत आहे. जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा विचारलेलं तेव्हा 30% डिफरन्स होता आमच्यात, म्हणजे सीट्समध्ये. आता जर तुम्ही पाहिलं तर 17% आलेलं आहे ते. तर हळूहळू ते अजून टक्केवारी बदलेल आणि तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. वोटिंग पॅटर्नचा मुद्दा अधोरेखित करताय. वोटिंग पॅटर्न इथे महत्वाचा वाटतोय का? समाधान सरवणकरांचा पराभव झाला. नाही बघा, याचा अर्थ सरळ आहे की मराठी पट्ट्यामध्ये जो कोर मराठी, मी जे हे आधीपासून सांगत होतो की हे दोन बंधू एकत्र येण्याने जो एक इमोशनल कोशंट वाढला मराठी माणसांचा, तो या निकालातनं दिसतोय. दादरमध्ये समाधान सरवणकर जर पराभूत झाले असतील, म्हणजे झालेत, तुम्ही दाखवलंय, तर याचा अर्थ मराठी माणसांनी पूर्णपणे ठाकरेंवरती विश्वास दाखवला. तोच निकाल मी तुम्हाला सांगतो लालबाग परळमध्ये पण येईल. जिथे जिथे मराठी बहुल विभाग असेल तिथे तिथे अशाच पद्धतीचे निकाल तुम्हाला दिसतील असं मला वाटतं. आणि हा सभेचाच परिणाम आहे, जाहीर सभेच्या नंतरच झालेला आहे. जाहीर हे आधी नसतं झालंय, हे निकाल आधी नसते आले. नाही, मला याच्यामध्ये असं म्हणायचं ना उदयजी, की जाहीर सभेचा तर परिणाम झालाच, राज ठाकरेंच्या भाषणाचा परिणाम झाला, आदित्य ठाकरेंच्याही झाला, परंतु त्यांनी शाखांना भेटी दिल्या ना, ज्या इतर छोट्या छोट्या जाहीर सभा न घेण्याऐवजी, म्हणजे बोरिवलीत एक घेतली, अजून गुडे माटुंग्यात घेतली, दादरला घेतली, असं न करता एकच ठेवली आणि शाखांना दोन्ही भावांनी हे केला. ही जी स्ट्रॅटेजी, हा केडर मनीषाजी, ह्या निकालाबद्दल आणि एकूणातच आपल्या परफॉर्मन्स बद्दल, खास करून या निकालाबद्दल. नाही, खास करून या निकालाबद्दल बोलायचं झालं, आपल्याला माहिती आहे की प्रभादेवी वरळी भागामध्ये त्यांचे 3 आमदार कामाला लागले होते आणि भावनिक आव्हान तर त्यांनी केलं. काही काही ठिकाणी चालेल, काही ठिकाणी नाहीच देखील चालणार, हे सत्य. अजून पुष्कळ निकाल यायचे बाकी आहेत. मला असं वाटतं की लोकांनी ठाकरे बंधू एकत्र येणं याला कुठेतरी भावनिक प्रतिसाद दिला आहे. आणि तिकडे पहिले महेश सावंत जे आत्ताचे आमदार आहेत ते तिकडे अगोदर त्यांची बऱ्यापैकी पकड असल्यामुळे कदाचित हा आपल्याला बघायला मिळतोय. पण पराभूत झाल्यात, लेटेस्ट अपडेट आहे. हो, तर ठीक आहे, आता हारजीत चालत राहील, परंतु पण घराणेशाहीला नाकारलं लोकांनी. मला तेच म्हणायचं होतं की जेव्हा आपण पहिल्यापासून म्हणतोय की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तर मला असं वाटतं ही एक गोष्ट एस्टॅब्लिश होते की जिथे ते घराणेशाही आहे तिथे मला असं वाटतं वोटर्स नाकारतायत. आणि हे काही गुड साईन आहे माझ्या हिशोबाने. अमरावतीमध्ये पण तुम्हाला हेच म्हणायचं की अमरावतीमध्ये कलोती जी हरली, अमरावती घराण्याशी नव्हती, तिथे वेगळं काहीतरी कारण असू शकतं. कारण ते अमरावतीमध्ये भाजपचा परफॉर्मन्स बाकी ठिकाणी थोडा व्यवस्थित दिसतो आहे. आणि मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचे सख्खे आतेभाऊ आहेत ते कलोती, तर ते हारताना दिसत आहेत. मग परिवारवादाचा मुद्दा उपस्थित करणारे आज परिवारवादाच्या मुद्द्यावरच पराभूत होतो, असू शकतो, नाही असं नाही, पण नवी मुंबईतली मोठी अपडेट आहे. गणेश नाईकांची खेळी यशस्वी झाली आहे. भाजप 65 जागांवरती आघाडीवरती आहे. मिलिंद बल्लाळ आपल्या सोबत आहेत. म्हणजे नवी मुंबई सध्या तरी भाजपच्या बाजूनं जाते असं चित्र दिसतंय. मला स्वतःला असं वाटतं की गणेश नाईकांचा जो एक इन्फ्लुएन्स आहे संपूर्ण नवीन मुंबईत, तर तो डेफिनेटली दिसणार होता, तो दिसायला लागलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ज्या असतात आणि गणेश नाईकांचा जो कनेक्ट आहे, जसं एकनाथ शिंदेचा ॲक्सेसिबिलिटी संपूर्ण ठाण्यामध्ये वगैरे आहे, तसं गणेश नाईकांचं ठाण्यातली सिच्युएशन असल्यामुळे त्यांना हे यश मिळतंय. आणि ॲक्सेसिबिलिटी जी आहे ना ती गणेश नाईकांची आहे. पुन्हा अनेक वर्षांपासून नवीन मुंबईच्या विकासाशी ते डायरेक्टली कनेक्टेड आहे. आपण कायद्यांची प्रतिक्रिया घेऊयात, कारण मुंबईमध्ये 3 नंबरचा पक्ष शिंदेची शिवसेना आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा जादू चाललेली नाहीये शिवसेनेची आत्ताच्या कलानुसार. मला असं वाटतं की या ठिकाणी जे अतिशय वाईट पद्धतीने गणेश नाईकांनी ज्या पद्धतीची टीका आणि त्यांचं चालू होतं
परंतु ठीक आहे, शेवटी लोकांचा निर्णय असतो आणि योग्य वेळी याबद्दल उत्तर मिळेल. ठीक आहे, आपण निरंजन डावखरे यांना एक प्रतिक्रिया घेऊया. टांगा पलटी होणार का? नाही, निश्चितपणे टांगा पलटी कोणाचा होणार विचारताय तुम्ही? गणेश नाईकच म्हणाले होते ना, टांगा पलटी करू आणि घोडे गायब करू. नाही, याच्यामध्ये आधी निश्चितपणे घोडे फरार झाले नाईक बघा. साहेबांचा घोडे फरार होणार नाहीत ते बघा. टांगा पलटी त्याच्यामध्ये नाईक साहेबांचा नवी मुंबईमध्ये असलेला पकड आणि नाईक कुटुंबीय सगळेजण जे नेहमीच लोकांबरोबर असतात, लोकांसमेत असतात, तो विश्वास आपल्याला या जनमतामधनं दिसतोय. आणि मगाशी लोंढेजींचा एक आसुरी आनंद मी बघितला की त्यांना काँग्रेसचा निकाल काय लागतोय त्याच्यापेक्षा तिकडे अमरावतीमध्ये एका सीटवरती ते समाधान मानून घेत आहेत. हा खरं तर त्यांचं नवल मला वाटतं. शेजारच्या घरी मुलगा झाला म्हणून आपण ढोल वाजवतोय असा प्रकार हा दिसून येतोय. पण एकंदरीत सगळा जो निकाल आपण बघितला पूर्ण याच्यामधला, तर भारतीय जनता पार्टीच्या साठीच फेवरेबल आहे. निकाल नाहीत अजून निकाल Correct. सगळे हाती काही आहेत. निकाल आहेत पण मोस्टली कल आहेत. नागपूरमध्ये एक अपडेट हो. अशी आहे की भाजपनं 100च्या दिशेनं वाटचाल केली आहे. शतकाच्या उंबरठ्यावरती आहे. आपण अतुल लोंढेंची एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात नागपूरसाठी स्पेशली. नाही, नागपूरमध्ये एकदम डायरेक्ट फाईट होती काँग्रेस आणि बीजेपी. तिथे शिवसेना, राष्ट्रवादी किंवा शिंदे सेना वगैरे जे आहे ते फक्त औपचारिकतेसाठी पक्ष आहे म्हणून उभे होते. पण या फाईटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की काम नाही केलेले जिंकून राहिले आणि काम केलेले हरून राहिले. तुमचे जुने सहकारी रविराजा पिछाडीवर आहेत मुंबईमधनं. हा ठीक आहे, आता त्यांनी काम केलं नसेल इकडे येऊन. तिकडे काम काँग्रेसमध्ये असताना काम करायचे ते. पण एक महत्त्वाचं आहे की नाईक फॅक्टरबद्दल तुम्ही चर्चा करत होते, भाजपचा विजय नाही आहे तो. नाईक फॅक्टर, नाईक पुढे वंचितमध्ये जरी गेले तरी नवी मुंबई नाईक काढून घेऊन जाणार. ते नाईक फॅक्टर हा वेगळा आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की नागपूरमध्ये जे होत आहे, जे जमिनीवर आम्ही बघत होतो त्याच्यामध्ये फार मोठं अंतर दिसत आहे. हे म्हणजे खेदानं व्यक्त करावं लागतं. एक छोटी आपली प्रतिक्रिया. ज्ञानदा, मगाशी टांगा पलटी झाल्याचा संदर्भ आला. एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. मुळात बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे शिवसैनिकांना तो आक्रमकतेचा आहे आणि गणेश नाईक हे आक्रमक शिवसैनिक आहेत. त्यांची अभिव्यक्ती वेगळी आहे. इकडं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत तेही शिवसैनिक आहेत. पण एकनाथ शिंदेंची गेल्या काही दिवसातली राजकीय वाटचाल जर पाहिली तर या आत्ताच्या निवडणुकीत त्यांनी टीका जरूर केली असेल, त्याच्यामध्ये एक संयमितपणा आहे. तर मला असं वाटतं की शिवसेनेची आक्रमकता लक्षात घेतली तर केवळ टांगा पलटी झाला आहे किंवा शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे. पण गणेश नाईकांनी वर्चस्व सिद्ध केलं आहे ही तर नाकारण्यासारखी गोष्ट नाही. छत्रपती संभाजीनगरची काही मोठी अपडेट आहे. छत्रपती संभाजीनगरची अपडेट आपण पाहूयात. रविराजा पिछाडीवर. रविराजा गेल्या टर्ममध्ये हे काँग्रेसचे गटनेते होते आणि आता ते भाजपतनं निवडणूक लढवत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 66 जागांचे कल अश्विन समोर आलेले आहेत. त्याच्यापैकी 21 जागी भाजप, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, इतर 17, काँग्रेस 4, ठाकरेंची शिवसेना 6, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1. 66 115 पैकी 66 कल आपल्या समोर आहेत आणि चित्र ज्याच्यामध्ये भाजपने आघाडी घेतलेली दिसते. तर नागपूरमध्ये देखील भाजपने संघ मुख्यालयाच्या आवारातल्या प्रभागात आघाडी घेतली आहे. जळगाव कारागृहातनं निवडणूक लढणारे ललित कोल्हे विजयी. जळगावातली मोठी अपडेट. एक छोटी अपडेट. गुंडांना निवडणुकीमध्ये तिकीट देण्यावरनं बराच वाद रंगलेला ललित कोल्हे विजयी झालेत आणि ओव्हरऑल सर एक छोटी कमेंट या सगळ्या आत्ताच्या चित्राबद्दल. नाही, गुंडांना तिकीट दिलंय आणि हे आरोप सगळीकडेच होतात. परंतु आता विषय असा आहे की भारतीय जनता पक्षानं मूळ जे केलेलं होतं विकासाची मुद्दे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची ताकद, या ताकदीतनं आम्ही जे काही देणार आहोत हे जे लोकांना भावलं त्याचे हे सगळे परिणाम आपल्याला दिसत आहेत. भारतीय जनता जे एक्झिट पोल आपण बघितले त्या पद्धतीने हे निघाले. ओके, भारतीकडनं एक छोटी अपडेट आपण घेऊयात. भारतीय अपडेट काय एक्झॅक्टली? लातूरमधनं खूप मोठी अपडेट आहे. काँग्रेस आणि वंचितची आघाडी आहे तिथे. त्या दोघांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला आहे. अर्थात आघाड्या आहेत, काही जण तिथे जिंकले सुद्धा आहे. मात्र आत्ता काँग्रेस 37 आणि वंचितचे 5ही उमेदवार आत्ता आघाडीवर आहे. आपल्याला माहिती आहे की शेवटचे जे 4-5 दिवस होते त्यात लातूर प्रचंड गाजलं होतं रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यामुळे आणि आता आपल्याला काँग्रेस वंचितला यश मिळताना दिसतंय लातूरमध्ये. एक मोठं यश काँग्रेसला मिळताना दिसतं आहे. वंचित पण त्यांच्या सोबत आहे आणि ते लातूरमध्ये. रवींद्र चव्हाणांचं ते वाक्य विलासरावांबद्दलचं प्रचंड गाजलेलं होतं ते लातूरमध्येच केलेलं विधान होतं. खरं आपण या दोघांची प्रतिक्रिया घेऊया. छोटी कमेंट एक निरंजन डावखरेजी. हा सेल्फ गोल होता आणि त्या पद्धतीनेच निकाल आहे. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर असा निकाल येणं. चव्हाण साहेबांनी त्यावेळेस जी भूमिका मांडली होती ती स्थानिक तिकडच्या कार्यकर्त्यांच्या मधली भूमिका असेल असं मला वाटतं. पण त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याच्यानंतरही त्यांनी त्यांचे स्टेटमेंट याच्यामध्ये स्पष्टीकरणाचे दिले होते. हा जो निकाल आहे लातूरमध्ये, आपण जसं मगाशी अतुलजींनी सांगितलं की हा काँग्रेसचं क्रेडिट नाही आहे, हा देशमुख फॅमिलीचा आहे. मग ज्यावेळेस तुम्ही त्या तिकडे नाईक फॅमिलीच्या संदर्भातलं बोलताय, ठीक आहे, कसं होतं व्यक्तिनिष्ठपेक्षा दोन्हींचा एक कॉम्बिनेशन जो आहे
तो दोघांचं कॉम्बिनेशन निश्चितपणे एक मोठा यश देत असतो हे आपल्याला दिसतं. ठीक आहे, अतुल लोंढेंची एक छोटी कमेंट घेऊन पुढे जाऊ. अतुल लोंढेजी. नाही, आता नायकांचं असं आहे की नायकांनी सतत पक्ष बदलले, पण देशमुखांनी पक्ष बदलले नाही आहे. त्यामुळे काँग्रेस आणि देशमुख जे आहे हे समीकरण जे आहे हे एकदम व्यवस्थित राहिलेलं आहे. किती इन्कम टॅक्स ईडी CBI जो आहे त्याच्या किती धमक्या आल्या तरी ते अडीग राहिले आणि त्याच्यामुळे लातूरची जनता जरी विधानसभेच्या वेळेस गेली असेल विरोधात, ती कशी गेली सगळ्यांना माहिती आहे. पण आता जे आहे ते आता त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी योग्य कॉम्बिनेशन केले.